संगीत नावाची गोष्ट, संगीत हा विषय, हा तुझ्या आयुष्यात कधी आणि कसा आला गं? आमच्या घरी संगीताची सगळ्यांना आवड. पण घराणं आमचं कलावंतांचं म्हणजे चित्रकाराचं. बरं. माझे वडील जे स्कूल ऑफ आर्ट्सचे 1940 सालचे गोल्ड मेडलिस्ट. बरं. आणि माझी बहीणही चित्रकारच, तीही जे स्कूल ऑफ आर्ट्सची गोल्ड मेडलिस्ट. बरं. त्यामुळे मीही बऱ्यापैकी चित्र त्यावेळेला काढायचे. आणि असं काही नसायचं की आपला तो बाब्या आणि असं आमच्याकडे फार कौतुक वगैरे काही त्यावेळेला केलं जायचं नाही. सगळे सांगायचे आसपासची मंडळी की खूप छान आवाज आहे, खूप छान गाते, हिला तुम्ही पुढे काहीतरी शिकवा आणि गायिका वगैरे बनवा. पण एके दिवशी असं झालं की माझ्या वडिलांचे मित्र उस्ताद हालिम जाफर खान साहेब, ते आमच्या घरापासून अगदी जवळ राहायचे आणि ते शिवाजी पार्कला पहाटे 5 वाजता फेरी मारायला जायचे. आणि आम्ही निशाचर, त्यामुळे आम्ही उशिरा झोपणं. पण ते आले की आम्हाला ढणढण 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 बेल वाजवून लवकर उठवायचे. चलो उषा, पद्मा, चलो उठो उठो. मग एक दिवशी असं आल्यावेळी मी गुणगुणत होते, ते ऐकून त्यांनी मला बाहेर बोलवलं. बरं. तुम गाती हो? म्हटलं हा केवढा मोठा माणूस आहे याची मला काही कल्पना नव्हती. वडिलांचे मित्र आले, झाला गाऊन दाखवूया म्हणून मी त्यांना नयनो में बदराच हे गाऊन दाखवलं. बरं. वय वर्षे 8. हे एकमेव गाणं मला येत होतं त्यावेळेला. तर ते म्हणाले की शंकरराव, माझ्या वडिलांचं नाव शंकरराव, इस बेटी को अल्लाह ने लाखों करोड़ों में एक ऐसी आवाज़ बख्शी है, तो आप इसे ज़रूर सिखाइएगा. अच्छा. शास्त्रीय संगीत सिखाइएगा उसको. त्याच्यानंतर जसं वय झालं की वर संशोधन सुरू करतात, वधू संशोधन सुरू करतात, तसं आमच्या आईवडिलांनी गुरु संशोधन सुरू करायला सुरू. बरं. पण त्या काळी गुरूंना आणि पालकांनाही कदाचित ही आत्ता जसं सारेगमप मध्ये अगदी लहान मुलांनाच शिकवावं ही जाणीव होती, तशी त्या काळी तेवढी जाणीव नसावी. कारण माझे आईवडील चांगल्या चांगल्या गायकांकडे, नामवंत गायकांकडे मला घेऊन गेले. पण माझं वय पाहून मला कोणी शिकवायला त्यावेळेला तयार होईना. बरं. आणि आमच्या घरात आईवडिलांना संगीताची आवड असल्यामुळे उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब, उस्ताद आमिर खान साहेब, पंडित पलुस्कर अशा दिग्गजांचं गाणं सतत त्या LP रेकॉर्ड्स, ज्या तबकड्या असायच्या ना, त्याच्यावरती वाजवलं जायचं. सतत घरी वडिलांना आवड म्हणून ते संगीत माझ्या कानावर पडत असल्यामुळे मला वाटतं माझ्या मनावरती संस्कार झाले. आणि माझी थोरली बहीण जी उषाताई, तर ती गात असताना तिचे जे भावाचं प्रगटीकरण होतं ते ऐकून मी तिच्यासारखं गायचा प्रयत्न करायचे. बरं. आणि तिच्या गळ्यावरचे संस्कार किंवा हे कानाने चांगलं संगीत ऐकलेलं, हरिप्रसादजींच्या तबकड्या वगैरे, हे सगळं माझ्या कानावर पडत असल्यामुळे माझ्या गळ्या, कानावरती, मनावरती संस्कार झाले. आणि मग पहिले गुरु कधी मिळाले म्हणजे? ते वयाच्या 18व्या वर्षी. बरं. त्यांची मुलगी, पंडित जसराजजींची मुलगी, पद्मविभूषण पंडित जसराजी, त्यांची मुलगी दुर्गा ही माझी मैत्रीण असल्यामुळे एकदा मी तिच्याबरोबर त्यांच्या एका रेडिओ कॉन्सर्टला त्यांच्याबरोबर टॅक्सीतनं गेले. बरं. आणि जात असताना ती काहीतरी गुणगुणत होती, तर मी म्हटलं चला आपणही गुणगुणूया. आणि खरंच त्यावेळेला पंडितजी किती मोठी व्यक्ती आहे, संगीतातलं केवढं मोठं स्थान आहे त्यांना, हे मला काहीही कल्पना नसल्यामुळे हां चला, माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत, ते समोर टॅक्सीत बसलेत, आपणही गुणगुणूया. त्यांनी मला गायला सांगितलं, तुम भी गाती हो? म्हटलं हां गाती हूँ. रंग मुपेना डारो रंग मुपेना, रंग बसन अंग अंग प्रगट होत, ब्रिजवासी देखत सब. रंग मुपेना डारो रंग कैसी न तो हिला. हे मी गायले आणि ते म्हणाले ठरव ठरव ठरव. ओ
ना के ऊपर की जो हरकत है वो फिर से गाओ. हं. मी पुन्हा गाऊन दाखवलं. रंगम पेना डारो रंगम पेना. म्हणाले तुम किसी के पास सीखती हो क्लासिकल. म्हटलं नाही. तर त्याला राग आला. झूठ मत बोलो. म्हटलं खरंच नाही शिकत हो. फिर तान वगैरे कुछ आती है. म्हटलं हां आती है. काहीच कळत नव्हतं. आणि कॅसीने तो हे ला जावे असा षड्ज लावला मी मस्तपैकी. कुठेतरी ऐकलं होतं, बहिणीने शिकवलं होतं. तर ते षड्ज लावून ठेवला. तर म्हणाले ऐसे नाही ऐसे नाही असे लंबी तान. म्हटलं हां आती आहे. म्हणून आणखीन लांबसा लावून ठेवला. तोपर्यंत चर्चगेट आलं शिवाजी पार्कपासून. तेव्हा त्यांना कळलं की हिला काहीही टेक्निकली काहीही माहिती नाही आहे. फक्त जे काही देणं आहे ते वरच्याच आहे. आणि लगेचच गुरुपौर्णिमा येत होती. तेव्हा त्यांनी माझं गंडाबंधन केलं आणि फार मोठ्या गुरुकडे माझं शिक्षण शास्त्रीय संगीताचं सुरू झालं. संगीत हे करिअर काहीतरी ह्याच्यातून होऊ शकतं किंवा तिथे आपल्याला एक वेगळं बॅलन्सिंग करायला पाहिजे, हे कधी आणि कसं समजलं गं? 1980 साली मी संगीतही शिकायला सुरुवात केली आणि अभ्यासही चालू होता. पण त्या वर्षी मी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीतात भारतभर सगळीकडे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन पहिली बक्षिसं मिळवली. आणि तेव्हा माझ्या मनात थोडासा किडा वळवळायला लागला की आपण हे केलं पाहिजे. मग वन फाईन मॉर्निंग मी माझ्या वडिलांना सांगितलं, बाबा मी आता हा अभ्यास सोडून देते आणि छानपैकी आता गाणं करते. मला वाटलं त्यांना खूप आनंद होईल. पण बाबांनी मला सांगितलं की शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते पहिलं ग्रॅज्युएशन कंप्लीट कर आणि मग पुढे आयुष्य आहेच तुला. संगीत करण्यासाठी आयुष्य आहे. जर संगीतात पुढे जर काही करू शकली नाहीस तर हे तुला उपयोगी पडणार आहे. तेव्हा आधी प्राधान्य शिक्षणाला आणि मग तुमचा छंद. गुरूंच्या बाबतीमध्ये गुरूंच्याकडचं प्रोत्साहन, त्यांचा सपोर्ट, 3 गुरु तुझे दिग्गज, हां, त्यांच्या सपोर्ट विषयी म्हणजे आता तू थोडंसं जसराजजींच्या बद्दल सांगितलंसच, नंतरचे 2 गुरूंच्या बद्दल थोडंसं सांगा मला. मी खरोखरच भाग्यवान की हे तिन्ही गुरु संगीत मार्तंड पंडित जसराजजी, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण पंडित रामनारायणजी, तसंच पद्मश्री पंडित रेदनाथजी, ह्या तिघांनीही क्लासिकलही केलं. म्हणजे उस्ताद आमिर खान साहेबांकडे रेदनाथजी शिकले. त्यामुळे क्लासिकलचा बेस भक्कम होता. आणि सुगम संगीतही त्यांनी केलं. हां. आणि जेव्हा मी शब्दांच्या प्रेमात पडले, साहित्याच्या प्रेमात पडले, एक असं झालं की इंदिरा संतांना, कविश्रेष्ठ इंदिरा संत, माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री, त्यांना जनस्थान पुरस्कार दिला जाणार होता आणि त्याच्या कार्यक्रमाची सांगता माझ्या गाण्याने होणार होती. त्यावेळी मी इंदिराबाईंच्या 2 कविता गायले आणि ते ऐकून मला आपल्या सगळ्यांचं साहित्यातलं दैवत कुसुमाग्रज त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या आणि इंदिरा संतांच्या काही कविता निवडून दिल्या. अच्छा. आणि माझ्यावरती जबाबदारी सोपवली. त्याच्यानंतर मी जवळपास 2 वर्ष मी सगळी त्यांची इंदिरा संतांची, शंकरामाणींची, कुसुमाग्रजांची पुस्तकं विकत आणून गद्य पद्य ती वाचली, त्याची पारायणं केली. म्हणून त्यांच्या भावना माझ्या हृदयामध्ये उतरवणं आणि माझ्या ये हृदयीचे ते हृदयी घालणं, रसिकांच्या हृदयापर्यंत ते पोचवण्यासाठी तो अभ्यास करणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून 2 वर्ष मी त्याची घेतली आणि त्याच्यानंतर मी ते सगळं रेकॉर्डिंग केलं. आता ह्या सगळ्या संगीतातली ही सगळी वेगवेगळी ध्येय गाठत असताना तुझ्यातले कोणते गुण तुला नव्याने गवसले? एक तर तन्मयतेनं गाणं, ही तन्मयता माझ्यामध्ये मुरायला लागली संगीतामुळे. आणि त्यामुळे जी साधकाची अवस्था काय असते त्याचा मला आनंद घेता आला. बर, मला सांग एक शंका. हा, स्वरचंद्रिका हे जे तुझं विशेषण आहे ते तुला कसं मिळालं ग? कोणी दिलं हे? कुसुमाग्रजांनी दिलं. कुसुमाग्रजांनी दिलं? हां. माझी रंगबावरा ही श्रावण ही CD जेव्हा तयार झाली
म्हणजे 2 वर्षाच्या अभ्यासानंतर. त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा त्यांनी हे ऐकलं तेव्हा त्यांनी हे आभूषण मला दिलं. पद्मश्री मिळाली ना त्यावेळेचा क्षण कसा होता ग? अलौकिक. कारण याची बॅकग्राऊंड अशी आहे की 84 साली जेव्हा स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर जेव्हा अमेरिकेला गेल्या होत्या तेव्हा न्यूयॉर्क एअरपोर्टवरती त्यांना प्रेस रिपोर्टर्सनी घेरलं आणि विचारलं की इज देअर एनी अदर व्हॉइस रँकिंग अलॉंग साईड यू. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की येस, ICS पार्क अ यंग गर्ल पद्मजा फेनानी. शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड विथ अन आउटस्टँडिंग व्हॉइस अँड शी इज माय होप. आणि ज्या दिवशी मला पद्मश्री मिळाली त्याच दिवशी दीदींना भारतरत्न घेत असताना त्यांनी स्वीकारत असताना पाहण्याचं भाग्य मला लाभलं. आणि काही अवधीतच म्हणजे माझ्यावरती 84 साली जेव्हा दीदी म्हणाल्या होत्या तेव्हा फार मोठी ती जबाबदारी होती माझ्यावरती, वाढली होती जबाबदारी. तुझा हा जो मकसद आहे ना म्हणजे संगीतातला आनंद हा शिष्यांपर्यंत तू कसा पोहोचवतेस? प्रत्येक शिष्याला शिकवताना त्यानेही प्रत्येक सूर हा मायक्रोस्कोपिकली शिकला पाहिजे, मायक्रोस्कोप खाली ठेवूनच शिकला पाहिजे. हा माझा मकसद आहे. त्याने परफेक्शनने काम केलं पाहिजे, अतिशय सिन्सिअरली अभ्यास केला पाहिजे. मी शिकवताना खूप कडक आहे. शिकवणं संपलं की मी आईच्या ममतेने माझ्या शिष्यांवरती सगळ्यांवरती प्रेम करते. परंतु काम करत असताना खूप मायन्यूटली अभ्यास केला पाहिजे. शास्त्रीय संगीताचा तर केलाच पाहिजे, ती तर ABCD आहे. परंतु एखादं दीदींचं गाणंसुद्धा असलं तरी त्याच्यातले बारकावे, लताबाईंच्या गाण्यातले बारकावे काय काय आहेत, ते कशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला पाहिजे, हे सगळं जे काही आहे ते मी स्टुडंट्सना शिकवत असते. आणि शिकवताना खरोखरच मलाही शिकायला मिळतं. आता ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, हे मी जेव्हा माझ्या स्टुडंटला शिकवत होते तेव्हा त्याच्यात व्हेरिएशन्स करता करता मला असं सुचलं की अरे किती छान, हे असं आपण करून बघूया, तसं आपण करून बघूया. आणि समोरचा जो आहे तो जर चांगला गात असेल तर दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले असं अद्वैत होतं. आणि मला त्याच्या गाण्यातून कळतं की मी काय गाते. बर बर. सुमन सुगंधू रे भ्रमरा 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 सुमन सुगंधू रे भ्रमरा परिमळू पेदगदू रे भ्रमरा भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा ऋणू झुणू 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 ऋणू झुणू. वा 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 वा, क्या बात, क्या बात, क्या बात. वा, म्हणजे ऋणुझुणू भ्रमर सगळेच डोळ्यासमोर आले हो. वा. असं माझे शिष्यच मला शिकवतात. भारतीय संगीताची शक्तिस्थानं कोणती आहेत आणि ती जपण्यासाठी तरुण तरुणींच्याकडून तुझ्या अपेक्षा काय? भारतीय संगीतामध्ये अध्यात्माची जोड आहे हे तर आहेच. त्या तालामध्ये आपलं शरीर हलतं, परंतु भारतीय संगीताची अध्यात्माची जोड असल्यामुळे आत्माही सुखावतो असं मला वाटतं. आणि तो जो काही आनंद असतो तो गात असताना आणि ती वरच्याशी जी तार लागलेली असते, कनेक्शन जे झालेलं असतं, तेव्हा प्रेक्षकांचं आणि माझंही नातं जुळलेलं असतं. वा, अतिशय छान.
आता तुझ्यासाठी एक मी रॅपिड फायर राऊंड तयार केली बरं का. अरे बापरे. माणिक वर्मांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला आहे हे मला कळलं तेव्हा जबाबदारीची जाणीव झाली आणि जपून टाक पाऊल साजणी, ही जाणीव आता याच्या पुढे अजून जबाबदारी वाढलेली आहे. गझल गायकीचं मर्म आहे, दुःखातलं सौंदर्य व्यक्त करणं, भजनाचा धर्म आहे, अध्यात्म. अध्यात्म. गुरुची आठवण म्हणजे माझ्यासाठी गुरु स्फूर्तिस्थान आहे, स्फुरण आहे. गुरुची शैली म्हणजे जसं हृदयनाथांचे गुरु मास्टर दीनानाथ जेव्हा माझ्या स्वरातून उतरते तेव्हा शूरामी वंदिले हे शूरामी वंदिले धारा तीर्थी तपते आचरती सेनापती यशयाची बले शूरामी वंदिले हे शूरामी वंदिले. वा वा वा. दीनानाथ, हृदयनाथ आणि आपल्याला डेमॉन्स्ट्रेशनच मिळालं त्या गायकीचं. आता तुझ्या आवडीनिवडीकडे येऊया. तुझं आवडतं फूल कोणतं? कवठी चाफा. कवठी चाफा. आवडता दागिना? रेझोनन्स असलेला आवाज. हा. तुझा आवडता मेनू करायला आणि खायला? करायला वरण भात, आणि खायला? खायला चायनीज. मला गायला आवडली असती अशी 2 क्लासिक गाणी की जी मला गायला आवडली असती. नंदलाला आशाबाईंचं हम्म. आणि लताबाईंची बरीचशी क्लासिकल बेस्ड जी गायला गाणी आवडली आहेत. असती. हो नक्कीच. आता निवड करायची आहे तुला, मी चॉईस देणार. पास्ता की पाणीपुरी? अर्थात पाणीपुरी. हिरा की मोती? हिरा. हिरा. पावसाळा की हिवाळा? हिवाळा. पुस्तक की टीव्ही? अर्थात पुस्तक. फेसबुक की व्हॉट्सॲप? व्हॉट्सॲप. आपलं आजचं सूत्र मकसद म्हणजे हेतू, उद्देश. आता तर तू तुझ्या उद्देशाबद्दल त्या सगळ्या यात्रेबद्दल बोललीसच, पण उद्देश, मकसद, ध्येय या सूत्राशी जुळणारं एखादं गीत, एखादं गाणं आठवतंय का? मी जेव्हा आदरणीय अटलजींच्या कविता गायले तेव्हा मला सगळ्यात पहिली त्यांची जी कविता आठवली, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. याच्यात त्यांनी इतका सुंदर संदेश दिलाय की कितनी भी कठिनाइयाँ आ जाए, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, पुन्हा निश्चयाने मी उभी राहीन आणि असं काम करून दाखवीन की काल के कपाल पर, काळाच्या व्हाळ्यावरती लिहिण्याचं आणि ते पुसून सुद्धा टाकण्याची क्षमता माझ्यामध्ये मी निर्माण करीन. असा हा अत्यंत सकारात्मक संदेश मला खूप आवडला आणि तो मी सगळ्यांना. वाह वाह, क्या बात, क्या बात. थँक्यू. विनोबांनी 3 शब्द सांगितलेत. ते 3 शब्द असे आहेत, कर्म, विकर्म आणि अकर्म. म्हणजे काय? तर विनोबा असं म्हणतात की आपल्या सगळ्यांना कर्म आपल्याला करायला लागणार. म्हणजे आपल्याला एक ध्येय असतं, त्या ध्येयाला सन्मुख अशी कृती आपल्याला करायची असते. पण जेव्हा तुम्ही त्या कर्मामध्ये भावना ओतता, जेव्हा त्या कर्मामध्ये तुम्ही एन्जॉयमेंट, आनंद ओतता, तेव्हा ते विशेष कर्म होतं, म्हणून ते विकर्म होतं. वा.
म्हणजे आजच्या या 6च्या 6 सत्रांमध्ये आपण काय बघितलं की कर्माचं विकर्म कसं होतं. क्या बात आहे. मग ती आमची स्वयंची मुलं असतील की जे एक लातूरून आलेला, एक औरंगाबादहून आलेला, FY TY ची इंजिनिअरिंगची मुलं आहेत ज्यांनी तो उपग्रह सोडला. ती सगळी जी मुलं होती ती त्या विशेषतेने ते काम करत होती, अत्यंत इन्व्हॉल्व. म्हणजे त्यांच्या टीचरनी आम्हाला सांगितलं की जेव्हा सुट्टी असते तेव्हा ह्यांच्यासाठी हॉस्टेलचा एक मजला राखून ठेवला असतो. वा वा वा. हां, कारण ते त्या प्रोजेक्टवरती काम करतायत आणि ते त्यांना इंजिनिअरिंगच्या डिग्रीचा त्याचा काही संबंध नाही, हे एक्स्ट्रा काम करतायत ते. म्हणजे हे विशेष कर्म होतं. किंवा तो आमचा चेतन जो गंगावणे आहे तो इंजिनियर झाला, मग त्याच्याही लक्षात आलं मौलिक सारखंच की तिथं प्रेयस आहे पण श्रेयस नाही. आणि मग तो त्या चित्रकथीच्या त्या सगळ्या परंपरा जतन करण्याच्या मध्ये आला. म्हणजे कर्माचं विशेष कर्म कसं करायचं. आणि जेव्हा कर्मामध्ये अशा भावना येऊन त्याचं विशेष कर्म होतं, तेव्हा हळूहळू कर्म आणि करणारा ह्याच्यामधला भेदच जातो. त्याला विनोबा म्हणतात अकर्म. क्या बात आहे. त्यामुळे आपल्या ह्या सगळ्या 6 सत्रांमधून आम्हाला काय मिळालं, तर कर्माकडून विकर्माकडे आणि विकर्माकडून अकर्माकडे कसं जायचं. विनोबा आपल्याला असं सांगतात की जेव्हा तुम्ही अकर्मात असता तेव्हा तुम्ही जे केलेलं असतं त्याच्यामध्ये विरघळून गेलेले असतात. त्यामुळे ते करताना तुम्हाला कुठले सायास नसतात, करताना तुम्हाला काहीही श्रम पडत नाहीत. आणि मग जो उरतो तो खरा निखळ आनंद असतो. आणि त्या आनंदामध्येच सगळ्या जगण्याचा मकसद असतो. क्या बात आहे.